नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या MC व्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये. तर परत निघालेलो आहोत आपण फिरण्यासाठी. क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत, तर कुठेतरी फिरावं म्हणून आता निघालेलो आहोत महाबळेश्वरला. मी आणि वाईफ आहे. तर आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत मुक्ताई गार्डनला. आम्ही तिथून मॅप्रोमध्ये वगैरे जाणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो आता. नमस्कार मित्रांनो, तर आता जस्ट आपण रूमवरून चेंजिंग वगैरे करून इकडे थोडं फिरण्यासाठी आलो, एक्सप्लोर करण्यासाठी. तर इथं रिव्हर क्रॉसिंग म्हणून काहीतरी ॲक्टिव्हिटी, तर ती बघणार आहोत आपण. केली तर करेल किंवा नाही पण. तर बघूया आता चार्जेस वगैरे काय आहेत. तर ती ॲक्टिव्हिटी करायचा आमचा प्लॅन आहे. प्रेरणा उत्सुक तर आहे, तर बघूया आम्ही. तर आपण इथे ॲक्टिव्हिटी करणार आहोत. बघू शकता मस्त मागे. तर बघूया, तुम्हाला दाखवतो आता. रेडी रेडी, व्हिडिओ चालू करा. ओके केला. रेडी रेडी पायवरती एसीत गेले. गाईज आम्ही ऍक्टिव्हिटी करत आहोत. रिव्हर क्रॉसिंग. हे बघू बस साईडला रिव्हर वगैरे आहे. पायवर तिथे गेल्यावर आपण बघू शकता गाईज. पहिल्यांदा मी ही राईड केलेली आहे आणि पायवरती, आणि आम्ही थांबलेलो आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही झालेले आहे आमची राईड ती. हे बघू शकता मागे तुम्ही कसं एकदम मस्त क्लायमेट आहे. बॅक साईडला पण बघू शकता मागे प्रेरणा मस्त नवीन कपडे बिपडे घालून. इकडे मागं बघू शकता लोकांचं फोटोशूट वगैरे चालू आहे. आता तर वॉटरफॉलला जायचं प्लॅनिंग चालू आहे, पण तो लांब आहे बहुतेक 501 मीटरवर आहे. तर बघूया. तर मित्रांनो, जस्ट आपण स्वीटकॉर्न घेतलेत. मस्त स्वीटकॉर्न खात आम्ही चालू आहे आता लिंगमाळा वॉटरफॉल बघण्यासाठी. मागच्या वेळेस पण आलो होतो, पण मागच्या वेळेस बघणं नाही झाला तो. तर आत्ता आपण वॉटरफॉल बघण्यासाठी चाललो आहे. अर्धा रस्ता चालू आहे, तुम्ही बघू शकता. वातावरण खूप मस्त आहे या साईडचं. हिरवळ वगैरे मस्त आहे खूप. खूप सुंदर असं वातावरण. झाडांच्या मधून मस्त रस्ता काढलेला. तर हे बघू शकता तुम्ही, हा धबधबा. सुंदर असा धबधबा आणि धबधब्याच्या साईडचं वातावरण. तर तुम्ही हा बघू शकता लिंगमाळा धबधबा बघू शकता तुम्ही. इथून 500 फीट उंचीचा धबधबा आहे. खूप सुंदर असा धबधबा. तर मित्रांनो, आपला धबधबा आत्ता जस्ट बघून झालेला आहे. हिवाळा असल्यामुळे सध्या पाणी नाही वॉटरफॉलला जास्त. खूप सुंदर असं वातावरण मित्रांनो. ह्या प्रकारचे वातावरण खूप आवडतं मला. इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत मॅप्रोमध्ये. 5 वाजले संध्याकाळचे. तर जास्त कुठे लांब नको म्हटलं, जवळच्या जवळ कुठे राऊंड मारून येऊया. तर मॅप्रोमध्ये तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. हे बघू शकता तुम्ही, प्रेरणामध्ये लॉगमध्ये येते सारखीच. ही मागे सगळी गर्दी. मागे क्रिसमसचा ट्री बघू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्ही मॅप्रोचा नाईट व्ह्यू बघू शकता. अजून आम्ही मॅप्रोमध्येच आहे, गेलो नाही रूमवर. लाईट्स वगैरे खूप छान आहेत.
साईडला मस्त असं वातावरण. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आमचा महाबळेश्वरमध्ये आज दुसरा दिवस आहे. आता आम्ही आवरून वगैरे आलो आहे. आता नाश्ता वगैरे करणार आहे. तापोळा जायचा प्लॅन आहे आमचा. तर बघूया आता तापोळ्यामध्ये जाऊन काय आहे ते. तर मित्रांनो चाललेलो आहोत आता आम्ही तापोळ्याला. तर तुम्ही बघू शकता ही मागची ब्लर दिसते तरी पण ती यू करते. तर चला गाईस. नमस्कार मित्रांनो. तर आत्ता आपण आलेलो आहोत तापोळामध्ये. तर तुम्ही बघू शकता हे मागे सगळं वातावरण. आता आम्ही बोटिंग करायचा प्लॅन करतोय. तर बघू आता ह्या साईडला मागे गावं वगैरे आहेत, अक्कलपे वगैरे. ते तुम्हाला मी दाखवलंच होतं मागच्या व्लॉगमध्ये. तर आता इथे आम्ही बोटिंग वगैरे करणार. बऱ्याच दिवसाचं आलो आहे तापोळामध्ये. ह्यावेळेस जानेवारी महिन्यात नाही जमणार. तर मित्रांनो आता प्रेरणा राऊंड मारणार आहे. मी नाही जाणार आहे. प्रेरणा जाणार आहे एकटीच आता. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आज इथली यात्रा आहे तापोळ्यामधली. तर मागे तुम्ही मंदिर वगैरे बघितलंच असेल. तर चला आता पुढचा काय प्लॅन होते ते बघूया आणि पुढे जाऊया. चला. तर मित्रांनो आत्ता चाललेलो आहोत आपण क्षेत्र महाबळेश्वरकडे. आणि आता आम्ही तापोळ्यावरून आलेलो आहोत. आता क्षेत्र महाबळेश्वरकडे चाललोय. रोड खूप छान आहे. तुम्ही मागे बघू शकता. एकदम सुंदर असा रोड. खूप मजा येते. एकदम शांत असं वातावरण आहे. आणि रोड पण खूप मस्त आहे. एकदम बरं वाटतं या साईडला. गार वाटतं एकदम शहरापासून थोडंसं लांब. तर मित्रांनो आत्ताच चाललेलो आहोत आपण कॅनॉट पॉईंटकडे. काय पॉईंट आता बघूया. आम्ही बोर्ड बघून आलो आहे. तर पॉईंटकडे काय माहीत नाही आम्हाला. ही पायऱ्या वगैरे आहेत. तर बघूया आता काय तिकडे. अशा पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. किती लांब आहे काय माहिती. इथून लास्ट टाइम जे पॉईंट झाले नव्हते ते पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही ह्यावेळेस आपल्या महाबळेश्वर सहलीमध्ये. तर मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहोत पंचगंगा मंदिर बघण्यासाठी. क्षेत्र महाबळेश्वर येते. लास्ट टाइम आम्ही महाबळेश्वरचं मंदिर बघितलं होतं महादेवाचं वगैरे. तर आता आम्ही पंचगंगा मंदिर थोडंसं एक्सप्लोर करणार आहोत. लास्ट टाइम आम्ही इकडे नाही आलो. तर चला बघूया कसं मंदिर वगैरे. मित्रांनो हे बघू शकतो मी पंचगंगा मंदिर आहे. लास्ट टाइम आम्ही नाही आलो इथे. वेळेमुळं नव्हतं यायला. लास्ट टाइम एकच दिवस आल्यामुळे बाकीचे मंदिरं वगैरे एक्सप्लोर नव्हते करता आले आम्हाला. आम्ही 2च मंदिर केलं आहे ते एक्सप्लोर. तर मित्रांनो आत्ता आपण पंचगंगेचं दर्शन केलं आणि आता आपण आलेलो आहोत क्षेत्र महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये. ते बघू शकतो तुम्ही मागचा परिसर. लास्ट टाइम आलो होतो पण लास्ट टाइम फक्त पूर्ण दर्शन घेऊन गेलो होतो. तर आता मी बॅक साईड बघू शकतो तुम्ही मंदिराची. एकदम सुंदर अशी साईड आहे. ते बघू शकतो तुम्ही.
नमस्कार मित्रांनो, तर आता जस्ट आपण आलेलो आहोत वेण्णाला येते. ते बघू शकता तुम्ही, खाऊ गल्ली आहे. खायचं वगैरे काय असं तर आपण खाऊ शकतो. आणि हॉर्स रायडिंग वगैरे पण आहे इथे अवेलेबल. ज्याची इच्छा आहे तर ते खाऊ शकतो हॉर्स रायडिंग वगैरे. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत मॅपमध्ये राऊंड मारण्यासाठी. आज सगळं फिरून झालं आहे, तर कंटाळा आला होता. तर म्हणलं मॅपवर फिरून यावं, जवळच्या जवळ आहे. तर आता मस्त मॅपमध्ये फिरतो, थोडं एक्सप्लोअर करतो. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 8:30. तुम्ही बघू शकता ही गाड्यांची गर्दी. हे बघू शकता, महाबळेश्वर टू मॅप्रोपर्यंत अख्खा रोड ब्लॉक आहे. पूर्णपणे गाड्यांची गर्दी बघू शकता. खूप ट्रॅफिक आहे रोडला. या क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे सगळेजण इकडेच येतात. ते टू व्हीलर खूप परवडते, जर कार असेल तर अडकूनच पडतं. बघू शकता तुम्ही, हे बघा. तर नमस्कार मित्रांनो, आमचा आजचा महाबळेश्वरमध्ये 3रा दिवस. तर आम्ही निघालेलो आहोत. आता मस्त चहा वगैरे पिणार आहे साहेबामध्ये आणि मग निघतोय आम्ही परतीच्या प्रवासासाठी. तर आज पुढे थांबेल की नाही काय सांगता येत नाही. जेव्हा थांबलं तर थांबेल, नाही तर निघेल डायरेक्ट. तर चला भेटूया पुढे. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत व्हॅली व्ह्यू पॉईंटला. बघू शकता तुम्ही मागे सगळी गर्दी. एवढी गर्दी नाही, सकाळचे 10-10:30 वाजलेत, त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे अजून. हे बघू शकता तुम्ही. हा कदाचित आमचा आजचा लास्टचा पॉईंट असू शकतो. आता इथून आम्ही डायरेक्ट घरी निघणार आहे. तर बघू आता कसं काय. कार मित्रांनो, तर आत्ता आपण आलेलो आहोत वाईच्या महागणपतीला. तर बघू शकता तुम्ही, आता मस्त इथे दर्शन वगैरे घेणार आहे आम्ही आणि मग जाईन डायरेक्ट पुण्याकडेच निघेल. नाश्ता वगैरे करायचा प्लॅन चालू आहे. आत्ता वाजलेत 11-11:30 काहीतरी वाजलेत. तर बघूया आता पुढचा प्लॅन. नमस्कार मित्रांनो, तर आपण फायनली घरी आलेलो आहोत. तर आता ही महाबळेश्वर चालू आपण इथे संपूया. व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा.